राज्यातील 0 ते 20 विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याची कार्यवाही त्वरित थांबविण्याकरिता संभाजी ब्रिगेडच्या अमरावतीच्या वतीने मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी अमरावती यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले। कोविड-19 संसर्गजन्य आजाराचा राज्याच्या अर्थव्यवस्थेवरील परिणामाबाबत वित्तीय उपाययोजना करण्यासाठी घातलेली पदभरती बंदीबाबतचे पत्र आयुक्त शिक्षण आणि शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य यांना निर्गमित केले आहे। सदर पत्रातील मुद्दा क्रमांक 4 नुसार 0 ते 20 विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहे। विद्यार्थी संख्या अभावी कोणतीही शाळा बंद करण्यात येऊ नये, तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी शिक्षक भरती करावी, शिक्षकांकडील अशैक्षणिक कामे काढून टाकावीत, पुरेशा भौतिक सुविधा उपलब्ध करण्यात याव्यात, यासारख्या उपाययोजना करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली। यावेळी संपर्क प्रमुख अमरावती जिल्हा संपर्क प्रमुख मंगेश विधळे, जिल्हाध्यक्ष शुभम पाटील, महानगर अध्यक्ष शरद काळे, सुयोग वाघमारे, जिल्हा संघटक भूषण उईके, समीर देशमुख, इरफान खान, आदित्य भोंडे, प्रणव वानखडे, आशिष ठाकरे उपस्थित होते। महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात ज्या 20 पटसंख्येच्या खालील शाळा बंद करण्याचं जे आदेश काढलेले आहे महाराष्ट्र सरकारने, त्याचा संपूर्ण संभाजी ब्रिगेडतर्फे आम्ही जाहीर निषेध करतो। ग्रामीण भागात आजही गावखेड्यामध्ये रस्ते नाहीत, शाळा पडलेल्या आहेत, पुरांमुळे वाहून गेलेले रस्ते, यामुळे मुलं शाळेपर्यंत जाऊ शकत नाही आणि त्या अवस्थेत या महाराष्ट्र सरकारने 20 पटसंख्येच्या खालील शाळा बंद करून हा महाराष्ट्रातील संपूर्ण ग्रामीण शेतकरी, शेतमजूर, मजूर वर्गावर केलेला अन्याय आहे, अत्याचार आहे, यांचा आम्ही जाहीर शब्दात निषेध करतो। जर यांनी त्वरित शाळा जशाच्या तशा सुरू केल्या नाही तर संभाजी ब्रिगेड आपलं उत्तर देण्यात येईल। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।